आज बघा चूलच पेटवून दिली नाही. सकाळ जर ठिया मांडूनच होतो, अजिबात चूल पेटवून दिली नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही, म्हणजे नाहीच पेटवायचं म्हणलं. आता ही भरत आणलंय बघा, ही भरून उद्या ज्याला मिस्त्रीला बोलवलंय, उद्या काम करून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. हे भरायचं राहिलं तर चाललंय. जी शिवाला येणं झालं या, जी शिवा तिथं जवळ जी शिवा आहे, पर त्याला सांगून आलंय ती येऊ नको म्हणून. तर दुसरा बघू नसेल तर हातानं भरायचं. पण ही निवारा तर करून घेतो, दगाड बिगाड आज सफाई करून घेतो सगळं. आज चूल म्हणजे कसलीच पेटू दिली, घरातच तिला येऊ दिली नाही. आज यायचंच नाही म्हणलं, काय संबंधच नाही. तो काय रुपया दिलाय का? 1 रुपयाही दिला नाही, म्हणून अजिबात येऊ नको म्हणलं तिला. बघा आम्हाला बी सांगितलंय, मी असलो नसलो तरी बी इथं अजिबात ही करू देऊ नको. पाक सगळं हो बाई आज सगळं सफाई करून टाकलंय, बघितलं का? आता ही इकडची बाजू ही आहे, आज सफाई करून भरून ही घे जाया. इथं म्हणलंय जी शिवाला दुसरे कॉन्टॅक्ट साधला या. तर काय झालंय, इथं दिवसभर ती असल्यामुळं सगळं राडा होतोय बघा. पाऊस आभाळ यायला लागले बघा. आज पावसाची भीती वाटायला लागली. जर पाऊस जर आलं तर सगळं कपडे बिन भेजायचे, हाताला पांघरायचं सगळं. हे खिडक्यात नाही इचू काटा येऊन बसणार का नाही सांगा? कसला इचू काटा आहे बघा यात, बसणार का नाही इचू काटा सांगा? यात दगड मुलका झोका टाकली आता यात, त्यातनं आता ह्यातनं दगड का टाकायचं तर ह्याच्यावर मुरुम टाकायचा. या मुरुम टाकला का ओके काम होते बघा. पाणी मारून घेतलंय बघा आत्ताच. बघा हे वलं गार केलंय, पाणी मारून टाकत या. कडे पाणी ऊन पडतंय, ह्याला दिवसातनं 4-5 वेळा पाणी मारू लागतंय ध्यान देऊन, तेव्हा ही भक्कम होणार आहे, नाहीतर नाही बघा. आबा गेलाय म्हशी घेऊन, काय अजून आलाच नाही. कसं पसारा पडलाय हवा हे बघितलं का? ते असा पसारा ठेवून कसं चालायचं ना का? हे कळलं पाहिजे हो. आपण काय वायपट पैसे घालवतोय का? की तिला कळलं पाहिजे. आता ह्यात सगळं तुम्हाला सांगतो, मुद्दाम तिनं तिथं कोपरा ठेवायला लावला. तर आज ती कोपरा सफाई करणार आहे म्हणून तर आज सकाळ जर तिला चूलच पेटवू दिली नाही. आता अजिबात चूल पेटवू दिली नाही. कुठं पेटवाय तिकडे पेटव. आणि 4 परश्या फोडलेल्या बघा तिनं. रात्री तिनं मुद्दाम काय केले त्या, आम्ही झोपलेला असताना तिनं परश्या फोडून टाकलेल्या. 4 परश्याच तुकडे केले या. तिला सकाळी विचारलं तर म्हणते मला माहित नाही. आता इथं काय दुसरं कोण येणार आहे का? परक माणूस इथे येणार आहे का सांगा बरं? इथं परक माणूस येणार आहे का सांगा? 1 ब्रास परशी आणली होती, त्यातली हिने 4 परश्या फोडल्या त्या. आता ती फोडलेल्या परश्याला कर्टिंगला वापरायला लागणार आहे. त्या कडकडे कुठं तरी राहिलेले आपण परश्या बसून जे तुकडं राहणार त्याला आता कापून हे करावं लागणार. ध्यानच राखावं लागते हो. काय बोलावं आणि तिला काय नाही. परशी बरं काय परशी फोडून तिला मिळलं काय सांगा? नुकसान हो, मुद्दाम नुकसान. त्या दिवशी पत्र्यात धपका हाणत होती, पर धपका हाणून तिला तसं पत्र निघतं का? फिट केलंय हो काही शिमिटात ह्याच्यात इल्डिंग करून सगळं हे केलंय. फक्त वरण उघडाय तेवढं. उद्याला मिस्त्रीला कसले ये म्हणलंय बाबा, ये मी हाय. उद्या मी हालत नाही, अजिबात हालत नाही कुठं. चूल आता पेटवूच देत नाही अजिबात, कसलं म्हणजे कसलंच पेटवू देत नाही. आज पूनम घरापाशी तिला सोडली आहे. तिकडं मोडायला आमची मावशी ही आली आहे, मसाला पण करायचा आहे. म्हटलं मावशीला घेतलंय बोलवून. ज्वारी मोडायची आहे ना, ज्वारी आमदा तुम्हाला सांगतो सगळी गाड्याकडून काढली. मी आता 1-1.5 दिवस काढली. पेंड्या मी निमारत्या बांधल्या, निमारत्या गड्याकडून. काय करायचं हे हीच काम होईना तुम्हाला झाले सांगतो. इथं ही करायचं म्हणून 1000 रुपये घालवलं पेंड्या बांधायला. 2 दिवस पेंड्या घालवला. कडबा हाय आता गोळा करायचा आहे. मावशीला बी म्हटलं ये, म्हटलं तुझी काय असेल ते हजेरी देतो. मावशी बी आली आहे बघा, आमची गावातली मावशी आहे ती. 2-3 दिवस आले का ती मोडायचं होते. मोडायला काय जुंदल ज्वारी एवढी होणार नाही आपल्याला, पण पिशा त्या ती उंदर लागणार तुम्हाला सांगतो. गंजीला हाय असे लावले नंतर मग आपलं मोडून घेतलं काय टेन्शन नाही. गंज लावायचं सरळ झालं ना. उन्हाळाभर जनावरला वैरण नको का? तेव्हा ही घराकडूनच वैरण आणली, तेव्हा टाकल्या का ती घराकडूनच वैरण आणली आहे. कुठे गेले आता कोणाटाव जाऊन बसली आहे कोणाटाव. मी आज हल्लोच नाही. तिच्या म्हणणं मी आज येत ना हलल, पण हलत नाही अजिबात. किती बी नखरा तिना करू दे, अजिबात हालत नाही येत ना. आज ही दगड अजून टाकणार. ही घरा पाठीमागं दगड आहे त्या कोपऱ्याला. ती दगड सगळी आणून पुढच्या टाकणार आहेत. आता आज घरात दगड शिका झाली. आता ह्यात ही पाठी बाहेर जाय आहे का कट्टा केलेला आपला,
याच्यावर काय परशी टाकणार नाही आपण, सरवाय सिस्टीम करणार आहे. तर ह्या दगड भरून घ्यायची, 1-2 खेपा मग मुरमाच्या आणल्या, बोलवायचं संध्याकाळी एखादा जोडीदार बिडीदार कोणतं, मुरुम बका 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 बका. मुरुम हाय हो इथनं का टपरीनं आणायचं होईना, ही पाईपलाईन चारी आहे हो, पाईपलाईन चारी आहे, त्यातनं का मुरुम आणायचं ना पाठीनं थोडा थोडा. ट्रॅक्टरवाला ही ती येऊ दिना झाली हो, ट्रॅक्टरवाल्याला सांगते अजिबात इथे येत नाही, दगड घालीन. पहिलवान झाली ना तर आमच्या घरातली, ट्रॅक्टरवाल्याला दगड घालणार आहे म्हणते, यायच नाही तर JCBवाल्यांना ट्रॅक्टरवाल्यांना अजिबात येत नाही ना. तर आम्ही हा की सक्षम 2-3 जण भेटलो तरी नाही, घेतला बांध हो का, ही आपलाच बांध आहे, ही बांध करून घालेली ह्यात, आणि पुन्हा घेतं पुन्हा भविष्यात बांध घालीन. टाका गेल्यानं परत आधी दगडा, आम्ही पण लय हुशार आहे, दगडं आधी भरून सगळं ओके करणार, मग वरनं मुरुम टाकणार, मग डस्ट टाकून परशी बसवून घेणार आतल्या खोलीत. आणि हे बाहेर काय दुपटून घेणार तुम्हाला सांगतो, दुमसान नाही तर कशानं सरवायचं करणार. झाला पावसाळा लागला का पण अजून अडचण येते. तसलं दगाड निघले तो का त्या पाईपलाईन मोठं लाट दगाड, तसलं दगाड जर ह्यात टाकलं 2-4 वर्ष दगी उचला नका कोणाला. करडा आहे तिथं मला सांगतो, वैरण बांधल्या काही नेटवरनं सावली केली करडाला, बघितलं रेड का आहे, रेडच्या दिवशी मस्त येलेली, त्यात करडा आहे ती, करडाला मका संपली आणायची, करडाची मका खायला लागते हो, करडाला सांभाळलं तर हाया ध्यान द्यायला लागतंय. माणूस गुत्तय सगळं, पुन्हा मसाल्याला गुत्ते इकडं तिकडं रानातल्या कामाला. आता त्यांना एक पिंडी बांधली, पाक खात आणली आहे बघा, अजून एक अर्ध्याभर तासानं हे बांधायचं. आणि त्यात हा हिरवं कडवा आलं या, तिथलं पण आता महिन्याभरानं येतं या, 15-20 दिवसांनी येईल घालायला, बांधायचं करडासनी. घरापाशी काय हिरवं नाही हो, घरापाशी पाण्यानं सगळं नरड दाबल्या का झालं हो, नाहीतर लय सिस्टीम भारी होती आपली. घरापाशी नरड दाबल्या का झालं, सगळं झालं, ती निवठावा झाला सगळा. पावसाळ्यात जात तिकडं पावसाळ्यात लय खायला असतंय, पण उन्हाळ्यात लय अवघड आहे, लय म्हणजे लय अवघड आहे. म्हणून आता एवढं 2-3 महिने तर इथं काढावं लागते. तर आपली बरीच जर म्हणते ही जमीन कुणाची आहे, ही जमीन आपलीच आहे बघा, आपल्या आईने घेतली होती बघा, त्या काळात घेतली होती स्वस्तात बघा. आज ह्या जमिनीचा मुलखाचा रेट आहे बघा. लोकांनी जमिनी इकून गेली काय काय लोक इथनं. आमच्या आईनं हाय अशी घेऊन दावली आमच्या आईनं बघा. आय आमची लय कष्टाळ होती. म्हणून ही 6 एकर जमीन आहे टोटल बघा इथं. 6 एकर. 6 एकराची आज किंमत किती झाली. आणि घराकडे 4 एकर अशी टोटल 10 एकर आहे. तर एवढंच की पाणी नाही आपल्याकडे जास्त. तुमच्या भागात कसं आहे काळं रान हे असतंय, आमच्या भागात नाही हो एवढं. आपल्याकडं काळं रान नाही एवढं. आपल्याकडे हे असं माळरान आहे. परशी फुलले बिचारीनं. बिचारीला काय मिळलं असेल, परशी फोडून काय मिळलं असेल सांगा की. हा बिना कामाचं त्या परशीला मुलकाचं महागायचं आणलंय तुम्हाला सांगतो. हे सगळं असं उघड्यावर पसारा पडलाय बघितलं का घराच्या भोवतणी. मग हेच जर घरात जर टाकलं तर किती भारी दिसेल सांगा बरं. तिथं एक माणूसच लागते हो. कोणाला कुत्र येऊन काहीतरी उडतंय काहीतरी नेतंय असली कंडिशन आहे. हे पाणी आता गरगरीत मारलंय वाळते. आता 2-3 रोज वाळलं का आपलं मिळलं. एका ट्रॅक्टर नसेल तर आपलं भरून टाकायचं.